ठिकाणी संपूर्ण पंचक्रोशीला काळीमा फासेल अशा पद्धतीनं अतिशय निंदनीय आणि निषेधार्ह घटना घडलेली आहे। गायकवाड कुटुंबातील एक मुलगा, वेल एज्युकेटेड, सुशिक्षित, सामाजिक स्तरावरती स्थान असणारं, वैचारिक भान असणारा एक तरुण मुलगा प्रेमात पडला आणि एका सवर्ण समाजाच्या मुलीशी 7 ते 8 महिन्यापूर्वी त्याने कोर्ट मॅरेज केलं। दरम्यानच्या काळामध्ये कुटुंबियाचा अतिशय जास्त विरोध असल्यामुळे, मुलीकडच्या सवर्ण कुटुंबियाचा विरोध असल्यामुळे त्यांनी ते लग्न, तो विवाह, ते रजिस्ट्रेशन त्यांनी गुप्त ठेवलं आणि 15 दिवसापूर्वी संबंधित मुलीच्या कुटुंबियाला सदर घटना कळली आणि सुरू झाला एक वेगळ्या पद्धतीचा एक कटकारस्थान आणि त्या कटकारस्थानाला म्हणजे 8 तारखेला संबंधित मुलगा, गायकवाड कुटुंबियाचा मुलगा, त्याचं नाव विक्रम गायकवाड, याचा अतिशय निर्घुण नियोजनबद्ध खून करण्यात आला। त्याच्यावरती 21 वार करण्यात आले। त्याच्या अवयव म्हणजे प्रायव्हेट पार्टवरती सुद्धा त्याच्या निक्षुणास म्हणजे अतिशय तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आणि त्या लेकराचा जीव घेतला गेला। आज या ठिकाणी संबंधित मयताचे बंधू, बारके भाऊ आणि चुलते आई हे सगळे या ठिकाणी आहेत। आपण 21व्या शतकामध्ये म्हणतोय, पण आजही जातीय विषवल्ली किती प्रकट आहे, किती प्रबळ आहे। आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तो मुलगा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या सर्व स्तरावरती परिपक्व असणारा आणि सगळ्यापेक्षा 2 पावले पुढे असणारा, तरी सुद्धा फक्त खटकली त्यांना त्यांची जात आणि त्या जातीमुळे त्या लेकराचा निर्घुण हत्या केली गेली। नियोजनबद्ध 2 गावाच्या पंचाची बैठक बसते आणि ते पंच सांगतात त्या मुलीला की तू घटस्फोट घे, मुलगी नकार देते आणि म्हणून त्या मुलाचा निर्घुण हत्या केली आहे। त्या अनुषंगाने या पंचक्रोशीमध्ये काम करणारे आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, विविध संघटना आणि संविधानप्रेमी, भीमानुयायी या सगळ्या पक्षाचे, सगळ्या संघटनेचे मान्यवर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार मित्र बंधू वगैरे हे सगळे या ठिकाणी आले आणि संबंधित तपासाच्या दृष्टिकोनातून संबंधित तपास अधिकारी यांना भेटून या विषयाचं गांभीर्य, या विषयातल्या खाळाखचक्या या सगळ्या त्यांना समजावून सांगितलं आणि संबंधित विषयामध्ये सदर कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। जे कोणी समूहाने संघटित गुन्हेगारी, नियोजनबद्ध गुन्हेगारी घटना घडवलेली आहे त्या संबंधित सगळ्यांना व्यवस्थित त्यांना म्हणजे सखोल तपास करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, जेणेकरून संविधान म्हणजे शांतता सुव्यवस्था, कायद्याचं राज्य आहे हे समजलं पाहिजे। आजही जातीय विषवल्ली प्रबळ आहे आणि म्हणून मी सांगते की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांनी, तमाम भीमानुयांनी एकत्र होणं ही काळाची गरज आहे आणि या कुटुंबियाच्या पाठीशी आपण आता सध्या तरी आहोत, पण भविष्यामध्ये आता रस्त्यावरती आहोत। अतिशय मोठे जर हा न्याय कुणी गळून करण्याचा प्रयत्न केला, आर्थिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या कुठे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर आंबेडकरी समुदाय लिटरली रस्त्यावरचे न्यायालयीन लढे झेंडे, दांडे आणि धोंडे घेऊन आम्ही उभी राहणारी माणसं आहोत आणि अतिशय तीव्र आणि आक्रमक स्वरूपाचे आम्ही आंदोलन उभी करू असं आवाहन करते। अशा सूचना आम्ही भीमानुयायी आम्ही एकमेकाला पोचू आणि खऱ्या अर्थाने या गायकवाड कुटुंबाच्या पाठीशी आम्ही उभं राहू। त्या अनुषंगानं या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे आपले प्रवीण ओवाळ दादा, प्रत्येकाचं नाव सांगा, प्रत्येक 2 मिनिटं या सगळ्या या ठिकाणी सहभागी झाले आणि या कुटुंबियाच्या पाठीशी उभे राहिले। संबंधित DYSP साहेब यांना आम्ही सध्या निवेदन देऊन त्यांना संबंधित विषयाचं गांभीर्य आणि विषय सांगितलेला आहे। त्यांनी आम्हाला निपक्षपातपणे, पारदर्शकपणे तपास करू आणि संबंधितांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी आश्वासन केलेलं आहे। तरी सुद्धा या तपासाच्या प्रक्रियेमध्ये आम्ही सर्वतोपरी तुमच्या सोबत आहोत समाज म्हणून, न्यायालयीन लढ्यातही आणि रस्त्यावरील लढ्यातही। एवढंच सांगते, महाराष्ट्राला आवाहन करते की सगळ्यांनी एकत्र होणं ही काळाची गरज आहे, ओळखून घ्या। जय भीम, नमो बुद्धाय।